ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तिथे सातारा जिल्ह्यातल्या वीर धरणातून 50,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे नीरा नदीला महापूर आलाय। कोयना धरणातून सध्या 32,500 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। कोयनेसह सातारा जिल्ह्यातल्या वीर, उरमोडी, कन्हेर, धोम धरणाचे दरवाजेही उघडण्यात आलेत। खटाव तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला। जोरदार पावसामुळे खटाव तालुक्यातल्या येरळा नदीला पूर आलाय। साताऱ्याच्या म्हसवड परिसरातील माणगंगा नदीलाही मुसळधार पावसामुळे महापूर आला। माणगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं। तिथे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहोळ तालुक्यातील काही गावात पूर आला। मोहोळ तालुक्यातील सीना आणि भोगावती या दोन्ही नदींच्या पाणी पात्रात वाढ झाली असल्याने अनेक ग्रामस्थ अडकून पडले। सांगोल्यामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं। मुसळधार पावसामुळे सांगोला वाढेगाव मार्गावरील पूल पाण्याखाली गेला। पंढरपुरातील चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। जवळपास शहरातील 500 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं असून अजूनही अनेकांचं स्थलांतर सुरूच आहे। सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर आली आहे। अग्रणी नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे। सांगली इस्लामपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे या मार्गावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। कृष्णा नदीच्या पातळीत 3 तासात 5 फुटांनी वाढ झाली होती। आयर्विन पुलाजवळ 29 फूट पातळीची नोंद करण्यात आली। कोल्हापुरातल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पातळी 7 फुटांनी वाढली आहे, त्यामुळे कसबा बावड्यातल्या राजाराम बंधारा पाण्याखाली गेला। शिरोळ तालुक्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे। श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलं। कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते।